ANIचं नवीन काम डिजिटल एक्स्टॉर्शन. ANI नावाचं हे न्यूज एजन्सी आता ब्रेकिंग न्यूज नाही तर ब्रेकिंग क्रिएटर्स करत आहे. ANIनी नवा एक्स्टॉर्शन सुरू केले आणि तेही थेट युट्यूबर्सवर. बरेच युट्यूबर्स जे रिपोर्ट करतात ते ANI किंवा IANS सारख्या एजन्सीच्या फुटेजवर आधारलेले असतात. जसं लेजिट मीडिया हाऊसेस करतात. फक्त फरक एवढंच की कंटेंट हे मीडिया सबस्क्रिप्शन बेसिसवरती अवेलेबल असतं. पण आता काय ANIचा नवीन धंदा म्हणजे युट्यूबर्सकडनं पैसे काढणे, तेही सबस्क्रिप्शन्ससाठी. आणि जर दिलं नाही तर चॅनलवर कॉपीराईट मारून ते बंद करण्याची धमकी देणे. रजत पवार आणि मोहक मंगल सारख्या क्रिएटर्सनी याचं उघड केलेलं आहे. ANI आता 5 सेकंदाच्या क्लिपसाठी 15 लाख ते 50 लाख रुपयांची मागणी करत आहे. मोहक आणि रजतच्या सपोर्टमध्ये बरेच मोठे युट्यूबर्स उभे राहिलेत, जसे की नितीश राजपूत, ठगेश. पण मग मोठा प्रश्न तर असं की YouTubeची पॉलिसी म्हणते की जर 3 कॉपी राईटचे स्ट्राईक्स मिळाले, तर चॅनल परमनंटली बंद होतो. तर काय ANI हा रूल वापरून क्रिएटर्सला गप्प बसवतोय? काय हे जर्नलिझम आहे की डिजिटल दादागिरी? कंटेंट क्रिएटर्सला गप्प बसवलं जात आहे, त्यांना धमकवल्या जात आहे आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ANIचं हे वागणं काय न्याय आहे? किंवा जर तुम्ही ANI पासनं काही मीडिया घेऊन काही बनवत आहात आणि पैसे कमवत आहात, तर त्याला पे करायला हवं. जेही तुमचं म्हणणं आहे, ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जय हिंद.